हाय हॅलो नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी सोनाली पाटील आणि तुम्ही सगळेजण आहात माझ्या युट्यूब चॅनलवरती. आणि जसं की मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ पाठवून दिलेला आहे, सगळ्यांनीच बघितला असेल ऑफकोर्स, की अंकिता डीपी दादांच्या विरोधात म्हणजे अंकितानी डीपी दादांना नॉमिनेट केलं. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की अंकिता मला आवडत नाही किंवा अंकिताचा गेम मला आवडत नाही, तर असं अजिबात नाही. सूरजला, अंकिताला, डीपी दादाला पहिल्यापासून इनफॅक्ट अभिजित सावंतला सगळ्यांना मी सपोर्ट केलेला आहे. सो हे माझं वैयक्तिक मत आहे आणि जे माझं वैयक्तिक मत आहे ते मी मांडणारच. त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया यायलाच पाहिजेत किंवा त्या माझ्यासारख्याच तुमच्या असायला पाहिजेत असं नाहीये ना, तुमच्या वेगळ्या असू शकतात. याचा अर्थ असा नाही की मी जे बोलतेय ते चुकीचं बोलते. मला जे वाटतंय ते मी बोलतेय, कारण त्या घरामध्ये मी राहून आली आहे. आपल्या फेवरिझम मध्ये असणारी लोक आहेत, त्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. आपण खेळो अथवा नाही खेळो. डीपी दादा एका पहिल्या दिवसापासून सुद्धा जरी खेळले नसते तरी सुद्धा अंकिताचं हे कर्तव्य आहे, फर्ज आहे तिचं, की तिने त्यांना सपोर्ट करायला हवा. आणि मला नाही वाटत की डीपी दादा खूप अजिबातच खेळलेला नाही, अजिबातच दिसलेला नाही, असं काही झालेलं नाहीये. तो खेळलाय, दिसलाय, त्याने त्याची मतं मांडलेली आहेत. प्रत्येक वेळेला तो जोक करत असतो, बऱ्याचशाच गोष्टी करत असतो. आणि एवढं सगळं होत असताना जर नॉमिनेशन टास्क मध्ये वैभवला टाकायचं आहे म्हणून डीपी दादाला तू हे करतेस. मी जर त्या ठिकाणी असते तर वैभवला जरी मला नॉमिनेट करायचं असतं तर डीपी दादा त्याच्या जोडीला आहे म्हणून मी ते कॅन्सल केलं असतं. पण तिनं केलं नाही, तसं अजिबात केलं नाही आणि डीपी दादांना नॉमिनेशन मध्ये घालवलं. विचार करा, आपला माणूस आपल्यामुळे जर नॉमिनेशन मध्ये जात असेल तर ह्याच्यापेक्षा अत्यंत वाईट गोष्ट दुसरी कुठली असेल असं मला नाही वाटत. आणि मला राहावलं नाही म्हणून मी एका इव्हेंटला आले तरी सुद्धा मी हा व्हिडिओ करते. तर हे कदाचित तिचा म्हणजे गेम पॉइंट ऑफ व्ह्यू डेफिनेटली असू शकतो, पण तू आपल्या लोकांबरोबर जर गेम पॉइंट ऑफ व्ह्यू न जर खेळत असशील, त्यांना त्यांच्याशी बोलत असशील, इंटरॅक्शन करत असशील, तर हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. म्हणजेच तिचा हितनं पाठीमागचा गेम घाणेरडा होता असं नाही म्हणत मी. आत्ता जी वागली त्याच्यावरची माझी ही प्रतिक्रिया आहे आणि असायलाच पाहिजे, कारण डीपी दादा त्या घरामध्ये खरंच डिझर्व करतो. आणि आता त्याला आपल्या माणसांनी नॉमिनेशन मध्ये टाकणं हे पाठीत खंजर खुपसल्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. बस.